दीपक दयात, दीपक दयात, समरस दीपक दयात. दीपक दयात 3 ओव्हरची मॅच आहे. पहिले षटक मेंटेन पावडे तर स्पीडअप करा. राहुल स्मृती पहिले षटक मेंटेन पावडे 3 ओव्हरची मॅच. मैदानाच्या आतमध्ये टीम झडकेकडनं केदार पाटील आणि त्याच्या साथीला प्रतीक जाधव. टाइम नाही आपल्याकडे. तू मंगल गप जरा, टाइम पण नाही. शंकू येशील का परत? भरत चोरगे, समरसर भरत चोरगे. येवलिया चित्रपटाच्या बाट मधनं 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. त्या ठिकाणी डिक्लेअर झोन पाहतोय केदार पाटील. हा देखील अनेक वर्ष ग्रामीण टेनिस भिवंडी ग्रामीण मध्ये खेळाडूचं नाव घेतलं जातं. तो आज मात्र मैदान 7 मध्ये पाहायला मिळतोय. शिल्लक पहिलं बॉलिंग कमाक वरती आलंय. आपण जर पाहिलं तर राहुल मध्ये भिवंडीकडनं गोलंदाज मिस्टर मनीष सायकल फलंदाज केदार पाटीलला पाहतोय. प्रतीक जाधव 9 सायकल मिनिट पावलची षटक. चवली चांगला स्ट्रोक आहे. सरळ पाठवलाय बॉलला. वाट बाटपेडला गेला आणि थोडस मात्र आपलं शरीर मुवमेंट केलं आणि अक्रॉस न चेंडूला सरळ मात्र स्क्वेअरलीच्या प्रेक्षणीय स्टँड मध्ये पाठवलाय. केदार पाटील आज तोच फॉर्म, तीच फलंदाजी पुन्हा सुविधा पाहते मैदानात 76 मध्ये. स्कोर कार्ड फलकावरती जाऊन तुला 15 या धावसंख्येवरती. षटक पहिलं बॉलिंग मार्गावरती असताना 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू अजून बाकी आहेत. मॅचच्या दिशेनं बॉलिंग मार्क वरती आहे.
धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 19 या धावसंख्येवरती 5 चेंडूचा खेळ केदार पाटीलची फलंदाजी मात्र खऱ्या अर्थानं अक्रमिकता प्रहार आणि मात्र ऍज अ बिग हार्ड पाहायला मिळते. परफेक्ट अट्रॅक्शन परफेक्ट मात्र चेंडूला निहाळणं आणि बॅकवर्ड स्ट्रोकनं चारी साईडनं एका साईड पाहिलं कव्हर पॉईंट खूप चांगल्या पद्धतीने खेळला. त्यानंतर ऑन साईडला पाहिला स्क्वेअरला पाहिला लॉंग लेगनं देखील मात्र चेंडूला फेकून दिलं गेलं. बॉलिंग क्रमांकवरती पाहतोय फ्लॅटेड बॉल यावेळी प्रतीकच्या बॅट मध्ये पाहायला चाकत एमटी असताना थोडंसं टायमिंग नाहीये. बॅट मध्ये पाहू शकाल फक्त एज आणि त्यानंतर सिंगल धाव. स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 20 बॉलिंग क्रमांकवरती पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 27 वरती पाहतोय. षटक दुसरं बॉलिंग क्रमांकवरती पहिला चेंडू वाईट त्यानंतर सिंगल पाहायला मिळाली. धर्मवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष निलेशजी मडवी यांच्याकडनं लगातार 3 षटकार करता 500 रुपये. सेटला केलाय चांगला फटका ड्राईव्ह केलाय मात्र सिंगलचा प्रयत्न फेकी होईपर्यंत अज गुड रनिंग अज गुस्तामिना केदार पाटील. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 28 त्या धावसंख्येवरती 28 रन काढा पाहतो 28 धावसंख्या. वाड स्ट्रोक्स प्रतीक जाधवच्या बाट मधनं याच बिग याच हाय एवन क्वालिटी नंबर 1 षटकार द ब्रँड ऑफ झिडके द ब्रँड ऑफ फेवंडी. मुंबई स्पोर्ट्स गणेशपुरी आणि मुसारणे चला दोन्ही कर्णधार मुंबई स्पोर्ट्स गणेशपुरी आणि मुसारणे आणि त्यानंतर शेवटची मॅच वाट बॅटिंग प्रतीक जाधव हा डाबाचं वादळ मैदान मध्ये खुंगवत आहे. एवन जोडी मैदानच्या मध्ये लेफ्टी राईटच कॉम्बिनेशन केदार पाटील. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर प्रतीक जाधवच्या बॅट मध्ये मनगटाच्या जोरावरती आपण पाहिलं तर दर्जेदार स्ट्रोक येतात. प्रत्येक चेंडूला फेकअप करतोय सरळ फेकून देतोय आउट ऑफ द पार आउट ऑफ द पार आउट ऑफ द पार षटकार प्रतीक जाधवच्या नाव आहे. स्कोर कार्ड फलकावरती 40. मोठं बॅटिंग आपण पाहतोय एज मात्र झेल प्रयत्न केले होते मात्र चेंडू खूप दूर आपण पाहतोय ज्या ठिकाणी फक्त सिंगल येते आणि सिंगलचे साइन स्कोर कार्ड 15 जाऊन पोहोचते ती मात्र रॉयल झिडकेचं
41 या धावसंख्येवरती 41 रन ऑन कार्ड. 41 धावा. धावसंख्या फलकावरती पाहतोय. बॉलिंग क्रमांकावरती पाहिलं तर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. षटकातील आतापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू मात्र फेकून झालेत 5. शेवटचा अंतिम चेंडू, चेंडू क्रमांक 12. फ्लॅटेडला केदार पाटील सोडणार नाहीये. हा बैल मुझे मार. या फलंदाजाच्या विरोधात तर असे चेंडू असतील ना तर 100% टोले जरी मिटकले तरी एकच वाक्य असेल, सरळ त्याला मात्र पनिशमेंट असेल. षटकार 6 धावा. षटक दुसरं कंप्लीट झालंय. राहुल स्मृती कडनं धावसंख्या जाऊन फलकावरती 47 या धावसंख्येची. शेवटचे 6 चेंडू बॉलिंग क्रमांकावरती. चला टीम मुसार नाही आणि भव्य स्पोर्ट्स गणेशपुरी कर्णधार संदेश थोडले यांच्या शुभ हस्ते नार्मी केली जाईल. विकेट हॅडीकरता देखील नक्कीच धर्मवीर प्रतिष्ठान संदीपचे अध्यक्ष निलेश भडवी साहेब यांच्याकडनं 500 रुपये असतील. यावेळी वन बॉल पहिला चेंडूमध्ये पाहू शकतो. थोडासा मात्र आत्मखेळाचा प्रयत्न होता. चेंडूला थोडंसं टर्न केलं गेलं, वेरिएशन दिली गेली. हलकी आता चेंडूला फिरवलं गेलं. लेग स्टंपवर पाहू शकतो उजव्या सिक्वरनं तर चेंडू मात्र खऱ्या अर्थानं आपल्या फिंगरनं गोल्डन फिंगर पाहायला मिळेल. सन चेंडूला फिरवलं गेलाय. प्रतिकडनं एक सिंगल मात्र कन्वर्ट केदार पाटील स्ट्रायकर एंडवरती आणलाय. धावसंख्या फलकावरती पाहिली तर 48. एक मात्र खऱ्या अर्थानं एक जबरदस्त धावसंख्या, एक घाट आणि खऱ्या अर्थानं मात्र खूप मोठी या मॅच मध्ये केदार पाटील आणि प्रतीक जाधवची फलंदाजी पाहायला मिळते. षटकार चौकार षटकार अशा पद्धतीनं सिंगल डबलला महत्व देत नाहीयेत. आणि आपण पाहतोय त्याचं काउंटर अटॅक पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज पाहू शकाल. केदार पाटील आज मात्र फायर आहे. त्याला देणारे चेंडू हे जर शॉट आले तर मात्र पनिशमेंट फक्त षटकार. केदार पाटील इन फॉर्म फॉर्म छडकेचा खेळाडू. अनेक वर्ष भिवंडी टेनिस विश्वामध्ये या खेळाडूने आपली हुकूमत गाजवली आहे. आपल्या हुकूमत मध्ये स्वतःच्या साम्राज्यामध्ये अस्तित्व केलंय. सदतीस धावांवरती खेळतोय केदार पाटील. आता पुन्हा एकदा षटकार. 43 धावा. मात्र या स्पर्धेतील पहिला खेळाडू असेल का ज्याच्या नावावरती असेल अर्धशतक, तो केदार पाटील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आणखीन एक चेंडू द्या. आणखीन एक षटकार जर आला तर मात्र धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप निलेश भडवी यांच्याकडे 500 रुपये कॅश प्रति केदार पाटील करता. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचती आहे 60 आणि ज्याच्यामध्ये धावसंख्या 43 धावांनी खेळतोय तो केदार पाटील मैदानाच्या आतमध्ये. कमाल का बंदा, त्याची बल्लेबाजी, हार गेंद को नसीब देता हुआ यहाँ पर केदार पाटील फायर होता हुआ. 43 धावांवरती बॉलिंग पार्कवरती राहुल स्मृतीवरती अक्षरशः मध्ये पाहिलं तर अटॅक केलाय केदार पाटील. चौथा बॉल करता बॉलिंग क्रमांकावरती पाहतोय. वेट करून खेळलाय, सरळ चेंडूला पाठवलाय आणि पाहिलं तर इथनं फक्त एक धाव दूर आहे. केदार पाटील आपल्या 50 धावांचा विक्रम आज पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून सावली क्रिएशन आणि आमच्या आवाजानं चेंडू वॉलंटियर्स पाठवा. टीम धोत्रेपाडा ते चेंडू तिकडचे येत नाहीयेत. वॉट बॅटिंग आणि केदार पाटील आपण पाहू शकाल कुठे प्रॅक्टिस नाहीये. आणि 500 रुपये धर्मवीर प्रतिष्ठान निलेश दादा मडवी यांच्याकडनं. लगातार 3 षटकार, एक सिंगल. केदार पाटीलचं अर्धशतक. मात्र सिंगल केली का कांकरिक मात्र ब्रँडेड तो केदार पाटीलच्या बॅट मध्ये. व्हाट अ बॅटिंग आज अ बॅटिंग आज अ 50 कंप्लीट. केदार पाटील प्लॅटफॉर्म भिवंडी
केदार पाटील बॅट पूर्ण मैदानात दाखवायचे, वरती करायचे. चारी साईडनं केदार पाटील. वॉट बॅटिंग. स्कोर कार्ड फलकावरती रॉयल झिडके 72. या स्पर्धेतील सर्वात हाय आकडा 72 धावांचा विक्रम कोणाच्या नावावरती, ज्यामध्ये सिंहाचा वाटा आहे केदार पाटील ज्याचं नाव आहे. राहुल स्मृतीवरती अक्षरशः मात्र केदार पाटीलचा अटॅक पाहायला मिळाला. धावसंख्या जर पाहिली तर केदार पाटील जाऊन मध्ये 55 धावांवरती. पाहू शकेल यावेळी मात्र डॉट बॉल. षटक कंप्लीट झाले. षटक कंप्लीट झालंय. धावसंख्या जाऊन फलकावरती ती मात्र 72. जिंकण्याकरता 73 धावांचं फल म्हणतं टार्गेट. थोडस स्पीडअप करा. यानंतर मात्र गणेशपुरी आणि मुसारणे आणि त्यानंतर मॅच आपण पाहिली तर 11 चेंडू आणि 55 धावा केदार पाटीलच्या बॅट मधनं. 2024 चा निरोप देत असताना 2024च्या वर्षाला केदार पाटील देखील म्हणतोय गुड बॉय. मात्र पाहू शकाल की ज्या बॉल मध्ये की 51-53 पाहायला धावा. एक दर्जेदार बॅटिंग, एक धुवादार आणि मात्र पाहायला मिळेल 11 चेंडूवरती एक नाबाद पारी. केदार पाटीलची फलंदाजी आणि केदार पाटील 500 रुपये घेऊन जातात. धर्म प्रतिष्ठान निलेश दादा मडवी यांच्याकडनं. संदीप टीम देखील आजच्या दिवशी पहिल्या पाहू शकाल. याचं गुड बॅटिंग याचं केदार पाटील. टीम आगाशी आपला एक प्रतिनिधी, टीम आगाशी विरार टिंबीपाडा आपला एक प्रतिनिधी. हेमेंद्र घरत षटकार रेडी करता धर्मवीर प्रतिष्ठान अध्यक्ष चांदीप निलेश दादा बडवी यांच्याकडनं षटकार हॅटिक देखा 500 रुपये असतील. बॅटिंग करता आलाय. बॉलिंग मार्कवरती पाहू शकाल आजच्या दिवसातील महत्त्वाचा खेळाडू निलेश दादा बडवी. आपण मानानं सन्मानानं मुख्यमंत्र्यांची स्थानावर इथनं मध्ये स्पर्धेचा आनंद घ्या. केदार पाटील आजचा हिरो आजच्या दिवसातील जजावरती पाहू शकाल की 11 चेंडू आणि 55 धावा. तोच बॉलिंग मार्क वरती मात्र त्याचं स्वागत केलंय. एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मैं भी सवा शेर. त्याचं स्वागत केलं या मात्र ब्रँडेडला. सरळ चेंडूला फेकून देतो ऑन साइडला. दर्जेदार येतोय मात्र षटकार 6 धावा. 72 धावा बनवायच्यात या मॅच मध्ये. नक्कीच धर्मवीर प्रतिष्ठान अध्यक्ष निलेश दादा मडवी यांचं मध्ये स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम 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 2024. मॅचच्या दिशेनं आल्या आल्या स्वागत केलंय. फलंदाज आपण जर पाहिलं तर मनीष त्याचं नाव आहे. वैभव नॉसाईक पाहू शकाल.
यानंतर मुसारणे आणि गणेशपुरी दोन टीम रेडी राहायचं आहे. टीम मुसारणे आणि गणेशपुरी, बॉबी स्पोर्ट्स गणेशपुरी, भरत सुरगे टीम. चांगला स्ट्रोक खेळलाय ऑन साइड पाहू शकाल, मात्र फील्ड होईपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी येते आणि या 2 धावांनी स्कोर कार्ड फलकावरती आहे, ते मात्र 8. व्हॉलेंटियर्स आपण मात्र तिथे जायचंय. षटक आपण जर पाहिलं तर बॉलिंग क्रमांकपत्ती असताना 2 चेंडूचा खेळ अखेरीस कंप्लीट होतोय. धावसंख्या झाली फलकावरती मध्ये पाहिली तर 8. तिसरा चेंडू केदार पाटील तयार, चांगला खेळला आहे मात्र ऑन साइड मध्ये पाळते. चेंडू मुवमेंट करेपर्यंत इंटू द गॅप मधनं मात्र वॉटर फील्ड, इमॅजिन ऑफ द फील्ड ॲट दिस टुर्नामेंट. या स्पर्धेतील सुंदर फील्ड मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तिसरी धाव देखील कंप्लीट होते. चौथी धाव होईल का? 3 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या आणि 3 धावेनं स्कोर कार्ड जाऊन फलकावरती पाहिलं तर राहुल स्मृती आपण पाहतोय 11 धावसंख्येवरती. अकरा धावसंख्या फलकावरती आहे. चौथा बॉल, 72 धावा बनवायच्या दुपारच्या सत्रामध्ये. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक्स, विकेटचा पतंग, खेळाडू बाद. फलंदाज मिस्टर वैभव ठसे नाव होतं 0 वरती आपल्या पतीच्या प्रवासाला. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11. 4 चेंडू 5वा बॉल. नवीन बॅटर थोडंसं मात्र धावत जा मित्रांनो, कारण 3 वाजतायत. यानंतर फक्त शेवटच्या 2 मॅचेस नंतर मात्र सेकंड राऊंडतील मॅचला सुरुवात होईल. त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. संख्या जर आपण पाहिली तर फलकावरती पाहायला मिळते. स्कोर कार्ड त्या ठिकाणी पाहतोय 11 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळते. 72 धावांचं लक्ष जिंकण्याकरता. चला जरा स्पीडअप करा, बी फास्ट. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आलाय अभिजित. पहिल्या षटकामध्ये केदार पाटील फक्त 11 धावा दिला. एक षटकार जरी आला त्यानंतर मात्र कमबॅक केलाय. यावेळी चांगला स्ट्रोक्स मात्र हेलिकॉप्टर लँड होईपर्यंत केदार पाटील फील्ड करेपर्यंत मात्र यावर पाहू शकाल झेल होतं या ठिकाणी. ड्रॉप मात्र 2 धावाचा प्रयत्न, थोडंच धावा पाहतोय.
धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहिली तर 13 एक चेंडू मात्र फुकली जरा धावसंख्या फलकावरती आपण 13 पाहतोय. चला स्पीडअप करा बी फास्ट, वेळ घेऊ नका. प्रत्येक मात्र टीम करता विनंती असेल त्यानंतर कुठेतरी मात्र कमी ओव्हर आणि कमी चेंडू मध्ये नक्कीच तुम्हाला खेळायला मिळेल कारण वेळेला महत्व द्या. 3 वाजतायत. त्यानंतर भव्य स्पोर्ट्स गणेशपुरी मुसार नाही चांगला स्ट्रोक आहे. सरळ चेंडू पाहतोय. सेल होते या ठिकाणी कॅरी विकेट होते बाद खेळाडू होते बाद. थोडस प्रेशर आहे टीम मात्र पाहिलं तर राहुल स्मृतीवरती आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक विकेट्स आणि एक बलाढ्य ताकदी खूप मोठी मात्र धावसंख्या होती. 72 धावांचं लक्ष पार करायचं. 72 धावा टेस्ट करायच्या होत्या मात्र कुठेतरी पाहिलं तर सिंगल डबल न घेता षटकाचं दातात मात्र विकेट्स ही मात्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. एट चला चेंडू मध्ये पाहू शकाल 30 सेकंड आत दुसरा फलक पाहू शकेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. दोन तेवढी मात्र जास्ती काय मिळणार नाहीये. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र धावसंख्या जाऊन फलकावरती 15. अजून या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडूचा खेळ झाला. 72 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये सुरुवात खूप चांगली झाली होती. 3 चेंडू ते 11 धावा. त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट डॉट पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र बॉलिंग मार्क करते आपण पाहिलं तर अभिजित याला बॉलिंग पाहू शकाल. त्यांनी 3 चेंडू आता फक्त 2 धावा फक्त खर्च केले. चौथा बॉल स्विचचा प्रयत्न रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न होता मात्र खूप चांगलं पाहू शकाल कारण या शॉटची मात्र तुमची बॉडी याची परफेक्ट मात्र सेकंदामध्ये मुवमेंट झाली पाहिजे. त्यानंतर शेंडूवरती बाद आली पाहिजे आणि तेव्हा मात्र चांगल्या पद्धतीने स्विचचा फटका पार मिळतो. लगा तो आबाद आणि तो बर्बाद मात्र यावेळी बर्बाद होताना पाहतोय. काही गोलंदाजी केली जाते झिटके टीम कडनं. राहुल झिटके नाव आहे खऱ्या अर्थानं अनेक वर्ष याच नावानं झिटकेकडे खेळला आहे आणि पाहिलं तर ब्रँड कारण याआधी जर पाहिलं तर अमोर पाटील, शैलेश पाटील, त्यानंतर पाहिलं तर हरीश पाटील यांचे बंधू यतीन पाटील यांनी मात्र रॉयल असं नाव दिलं होतं टीम झिडकेला. अभिनव पाटील मात्र आज नाहीये. अशा पद्धतीने अनेक खेळाडू भिवंडी ग्रामीण मध्ये पाहिले होते रॉयल या नावानं. बॉलिंग मागची गोलंदाजी पाहू शकाल की खूप चांगल्या पद्धतीनं कमबॅक करते. आता उर्वरित आपण जर पाहिलं इथनं मात्र ओनली 1 अटॅक करावा लागेल टीम राहुल स्मृती. यावेळी चेंडू फॉर्ममध्ये सेल होईल का कॅरी मात्र जितेश येतोय. सेल होते या ठिकाणी मात्र ड्रॉप. सत्तर या धावसंख्येवरती बॉल पाहतोय. षटक कंप्लीट झालंय. शेवटचा आता जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 56 धावा. भलं मोठं टार्गेट आहे. चेस होऊ शकेल का? 6 षटकार जरी आले तरी मात्र चेस मध्ये क्रिकेट आहे काय होऊ शकेल कारण एका षटकामध्ये 39 धावा गेल्या वर्षामध्ये मुसारण्याच्या स्पर्धेमध्ये पाहिल्या होत्या. एका षटकामध्ये जर पाहिलं तर 32 धावा देखील कलमुनच्या मैदानात पाहिल्या होत्या. तोच पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू आणि 56 धावा होतील का? राहुल स्मिथ थोडंसं पाहू शकाल तो बॅक टू जातीये. बॉलिंग मार्क वरती आलाय. गोलंदाज मुनिश त्याचं नाव आहे. चला स्पीडअप करा बी फास्ट. मोठा बॉल परफेक्ट बॉल पाहायला मिळतोय. जुनी 5 चेंडू मात्र बाकी आहेत या षटकातील. यानंतर टीम मुसारणे आणि भव्य स्पोर्ट्स गणेशपुरी. व्हाईट बॉल परफेक्ट बॉल पाहतो. चला स्पीडअप करा बी फास्ट. अजूनही 2 मॅच त्यानंतर सेकंड राऊंड.
दुसऱ्या फेरीतील प्रत्येक मॅच ही फक्त 2 ओव्हरची असेल. यापुढील सर्व मॅचेस 2 ओव्हरच्या असतील, कारण तुम्ही उशिरा आलात. यापुढील सर्व मॅचेस 2 ओव्हरच्या असतील. 2 ओव्हरची मॅच. हे दीपक जा. मॅन ऑफ द मॅच मिस्टर होंडिवन केदार पाटील. मॅन ऑफ द मॅच करता मी विनंती करतो निलेश दादा यांना की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. मॅन ऑफ द मॅच टॉस बॉक्स मध्ये 6 धावा.